नमस्कार, मी आशाची शिदोरीतून बोलते. तर सख्यानो, सॉरी टू से, कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला अशी भरलेली कारली दाखवली होती. पण झालं काय, माझं ना ट्रायपॉड पण नव्हता चांगला आणि त्यामुळे ते हल्ल्यामुळे ते तुम्हाला दिसलं नाही बरोबर. तर मला कमेंट्स आल्या होत्या 2-3 का तुम्ही कॅमेरा नीट ठेवा, नीट करा. ठीक आहे सगळ्यांनो, मी नवीन होते, माझ्याकडून फार चूक झाली ती, पण त्यामुळे माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली की मी ट्रायपॉड दुसरा घेतला आणि जरा व्यवस्थित लक्ष देऊन करायला लागले. तर थँक्यू हा सगळ्यांनो, खूप मी तुमची आभारी आहे. मनापासून मी तुमचे थँक्यू बोलते आणि मी आभारी आहे. यापुढे आता असं नाही होत आहे, आता मी व्यवस्थित सगळं करते आहे. तर तुम्ही आता बघा, मी तुम्हाला आज अशा कारल्याची भरलेली कारली दाखवणार आहे. तर मार्केटमध्ये ना अशी व्हाईट कारली जर मिळाली ना तर ती कमी कडू असतात, ती तुम्ही नक्की आणा. बघा, छान अशी छोटी छोटी आणि सुंदरच आहेत. तर ती काय करायची, हिरवी कारली असो किंवा ही असो, ही अशी वरून ना पिलरने त्याची थोडीशी, कारलं कडू आतमध्ये नसतं, त्याची स्किन असते की नाही ओबडधोबड, ती असते कडू. तर आपण ती अशी छिलून घ्यायची, थोडी थोडी वरची जी डोंगर सारखं असतं बघा ते. तर आता बघा, ही कारली आपण अशी कापून घेतलेली आहे. मधले कोवळ्या बिया तशाच ठेवल्यात, त्या खूप छान कापसासारख्या. आता ही आपण धुवून घेऊया. थोडं चमच्याने म्हणा किंवा हाताने असं आतमध्ये थोडं किंचित मीठ भरायचं. पण मी तुम्हाला साहित्य दाखवलं. आता ही कारल्याची प्रोसेस झाली की नाही, आता आपण साहित्य पाहून घेऊया. साहित्य बघा काय लागतं. थोडासा कांदा, नंतर भरड, मिरची, आलं, नंतर खोबऱ्याचा चून थोडासा, नंतर आलं लसूण पेस्ट, नंतर थोडासा चिंच आणि हा मसाला आपला. नंतर दुसरं बघा, शेंगदाण्याचं कूट, नंतर चणा डाळीचं पीठ, नंतर धना पावडर,
गरम मसाला, नंतर लाल मिरची पावडर, मीठ, हिंग, धना पावडर असं एवढं साहित्य लागतं. हे आपले रोजचे पावडर मसाले. तर आता आपण काय करायचं, हे जे आहे ना आपण घेतलेलं हे कापलेली कारली आहेत की नाही, ती आपण एका पातेलीमध्ये पाणी ठेवायचं. बघा असं पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाका. थोडंसं जास्तीचं टाका कारण त्याची वाफ त्या कारल्याला लागते ना म्हणून. आता त्याच्यामध्येच आपण हळद टाकणार आहोत. त्या पातेलीमध्येच आपण हळद टाकणार आणि ते थोडंसं गरम झालं, तापलं, गरम झालेलं आहे. त्याच्यावर आता आपण ही अशी चाळणीमध्ये कारली ठेवून ती आता आपण ही अशी वाफवून घेणार आहोत कारली. बघा पातेलीमध्ये ना मी मीठ आणि हळद टाकली आहे थोडीशी आणि त्याच्यावरती आपण चाळणीमध्ये ही कारली टाकली. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट ते चांगलं सॉफ्ट ठेवून द्यायचं. सगळ्यांनो, एका बाजूला आपलं तर कारलं आपण उकडायला लावलेलं आहे. उकडायला म्हणजे पाण्यात टाकून नाही, तुम्हाला सांगितलं ना चाळणीवर ठेवून असं. बघा असं मी उकडायला वाफवून घ्यायला ठेवलं आहे. आता आपण ह्या कढईमध्ये कारल्याच्या आतमध्ये जो मसाला भरावा लागतो तो तयार करूया. चला तेल घेऊया. 2 चमचे, छोटे 2 चमचे तेल टाकते. हे वाटण ना चांगलं सॉफ्ट करून घ्यावं लागतं, म्हणजे चांगलं भरलं जातं आतमध्ये, बाइंडिंग येतं ना त्याला. आपण त्यासाठी हे घेतलं आहे, चण्याचं पीठ थोडंसं टाकलं. चण्याच्या पिठामुळे बाइंडिंग खूप छान येते नाही का. पहिल्यांदा कांदा टाकूया. कांदा सॉफ्ट व्हायला पाहिजे ना छानपैकी. त्यामध्ये कांदा बऱ्यापैकी नरम पडत आला आहे. त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. त्यानंतर मैत्रिणींनो, चण्याचं पीठ म्हटलं होतं ना मी तुम्हाला बाइंडिंगसाठी, ते आपण परतून घेऊया सुरुवातीला, म्हणजे मसाला बाहेर येत नाही आणि खूप छान लागतं ते कारल्यामध्ये. पीठ आता भाजून झालंय, परतवून झालंय. आता हे आपले सगळे बाकीचे मसाले टाकूया. हिंग, धना पावडर, हळद, जिरा पावडर, लाल मसाला आणि मसाल्यामध्ये मीठ पण लागेल ना म्हणून ते. नंतर शेंगदाणा पावडर, हे सगळं एकत्र आपण परतून घेऊया स्लो गॅसवर. थोडंसं एकजीव होण्यासाठी आणि आपण चिंच पण टाकायची त्याच्यामध्ये, चिंचेच्या 4-5 फोडी. खूप छान टेस्ट येईल. आता हे सगळं मसाले एकत्र येण्यासाठी थोडंसं पाणी घाला, थोडंसं 1-2 टीस्पून.
तर बघा आता आपण ही कारली जी ठेवली होती की नाही वाफवायला तर ती बघा किती सॉफ्ट झाली आहे. आपण असं हे मारलं की नाही किंवा टूथपिकने पाहिलं तरी पण हे खूप छान होतात, सॉफ्ट होतात आणि पाण्याशिवाय ना ते पाणी वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. हे बघा एकदम सॉफ्ट होतात बघा. तर आता आपण ही चला भरायला घेऊया. हा आपला मसाला आहे तयारच, तो परतून घेतलेला मसाला आतमध्ये भरायचा. असा तो छानसा भरून घ्यायचा, गच्च भरायचा. आणि आपण एका बाजूला फ्राय पॅन ठेवलेलंच आहे तापायला. फ्राय पॅन तेल टाकून हे बघा त्याच्यामध्ये ही कारली आता सोडून देऊया. बघा आता आपली कारली ना छानपैकी भरून झालेली आहे बघा, सुंदरच झाली. आता ती आपण अशी तेलावर परतायला ठेवूया. सगळ्यांनो तर बघा आता ही आपली अशी कारली किती सुंदर दिसतात आहे बघा. एवढी सॉफ्ट झाली आहेत ना, ओठाने तोडावी तशी, खूप छान होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा सगळ्यांनो, खूप छान होतात, खूप सुंदर होतात आणि करण्याला पण जास्त त्रास नाही किंवा असं काहीच नाही. एकदम सोप्या पद्धतीने एकदा वाफवून घेतली, मसाला तयार केला, भरली आणि चिमट्याने हे अशा चिमट्याने ती खालीवर करायची. पलीकडे वगैरे नाही जमत, हे असं चिमट्याने पकडून ती खालीवर करणं किंवा भाजून घेणं उलटी पालटी करून, एवढंच. बाकी काही नाही निगुतीचं काम आणि खूप इझी पण आहे हे. तर तुम्ही सर्वांनी करा, घरच्यांना सगळ्यांना आवडतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.